नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पाडकोकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत एक विशेष एपिसोड. हा एपिसोड विशेष एवढ्यासाठीच आहे कारण आज मला एक कॉल आला होता मंचे या गावातून. आणि तो कॉल असा होता की त्या ठिकाणी एक घर आहे आणि ते घर म्हणजे जुनं झाल्यामुळे किंवा नवीन घर बनवायचे त्यांना, त्याच्यामुळे त्यांना जुनं घर जे आहे ते सध्या त्यांना पाडून त्या ठिकाणी नवीन घर बनवायचं आहे. आणि त्यांना जुन्या घराची शूटिंग करून पाहिजे, म्हणजे जेणेकरून ही कायम त्यांच्या स्मरणात राहील की कशाप्रकारे हे घर होतं ते. आणि पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा कधी जर भविष्यात बघायचं झालं की आपलं घर जुनं घर कसं होतं तर ते सुद्धा बघू शकतात. त्याशिवाय म्हणजे एक म्हणतात ना, प्रत्येक घरामध्ये अशा वेगवेगळ्या अशा आठवणी असतात, त्या आठवणीसुद्धा त्या निमित्ताने कायम राहतील. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येऊन शूटिंग करू शकता का, तर म्हटलं नक्की येईन, कारण मला पण जरा वेगळा टॉपिक वाटला. आणि म्हटलं चला एक करून बघूया प्रयोग. आणि आता मी चाललो आहे मंचेला आणि त्या ठिकाणी जाऊन मी अजून म्हणजे कशाप्रकारे ते घर आहे काय ते नेमकी तुम्हाला माहिती सांगतो, कारण मला सुद्धा जास्त माहिती नाही. मी फक्त कॉल आला होता म्हणून चाललो आहे. तर आता मी त्या ठिकाणी जाईन आणि कोणाचं घर आहे कसं आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर आता पण चाललो आहे मंचेला. मंचे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि मंचे गाव हे निसर्गरम्य गाव आहे, शुक नदीच्या किनाऱ्यावरती म्हणजे वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावरती असलेले गाव आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन या गावाचा सुद्धा निसर्गाचा आनंद घेऊया, कारण मी ड्रोन शॉट घेणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ते ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करा, जेणेकरून तुम्हाला मंचेचा संपूर्ण परिसर कसा आहे तो ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर आता आपण जाऊया मंचे आणि मंचेला आणि त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे हा संपूर्ण गाव आहे तो. तर आता आपण मंचे गावामध्ये आलो आहे आणि श्रीकृष्णवाडीमध्ये आहोत आपण. ही श्रीकृष्णवाडी. आणि आता आपण आलो आहे अनंत नारायण सावंत यांच्या घरी. ही सगळी वाडी आणि हे यांचं घर आहे आणि हेच घर शूट करण्यासाठी आपण आलो आहे. एकदम जुनं घर आहे त्यांचं, आता ते नवीन बनवतात रस्त्याच्या बाजूलाच. नमस्कार. या आपल्याबरोबर इकडे कोणकडे त्याचं ओळख करून घ्या. तर आता आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं गुरुनाथ मेस्त्री, तर म्हणजे आपण इकडे आता गावामध्ये आलो. नमस्कार. आता तुम्ही आम्हाला कॉल केला होता की तुम्ही इकडे या म्हणून. कॉल केला होता, तुमचे युट्यूबवरचे चॅनल बघलं होतं त्याच्यावरती कॉन्टॅक्ट होता, त्याच्यानंतर तुम्हाला कॉल केला आणि कॉल करून विचारलं की आपल्याला असं एक यांचं सावंत कुटुंबी आहे, त्यांचं सावंत उपार्जित घर आहे आणि त्या घराचं त्यांना एक अविस्मरणीय असा जो क्षण होता त्यावेळीचा तो त्यांना साठवून ठेवायचा. बरोबर. नवीन टेक्नॉलॉजीनुसार म्हटलं तो ड्रोन शूट वगैरे घेऊया आपण. त्या संदर्भात मग ती कल्पना यांना दिल्यानंतर मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आता आलात, त्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद. हो. तर आता आपण अधिक माहिती घ्या. हे कोण कोण आहेत तुमच्यावर आता? हे अजित गुरु. ओके, सहकारी मित्र. आणि हे मालक काय ना तुमचं? नमस्कार, माझं नाव राकेश अनंत सावंत. आता हे घर किती लोकांचं आहे तुमचं? म्हणजे हे आमचं 14 लोकांचं कुटुंबियांचं घर आहे. म्हणजे किती भाऊ तुम्ही? आम्ही 4 भाऊ. आणि या ठिकाणी आमची आई स्थायिक असते कायमस्वरूपी आणि आम्ही 4 बंधू मुंबईला नोकरी करत असतो. तर आता आपण तुमच्या घराबद्दल पूर्ण माहिती घेऊया आणि कशा प्रकारे घर आहे ते सुद्धा दाखवूया. आता आपण सावंत यांच्या घरी आलो आणि आता संपूर्ण घर बघूया. आता हे केव्हाचं घर आहे, केव्हा बांधलं तुम्ही? ह्या घराला जवळजवळ 70 वर्ष जुनं घर आहे. आणि आता आमची ही 3री पिढी आहे. ओके. ह्या घराचं आम्ही पुनर्बांधणीसाठी आयोजन केलेलं आहे 4 बंधूंनी मिळून. तर आता आपण घर सुद्धा बघूया. तर आता आपण घरामध्ये आलोय. हे बघा, हे यांचं घर आहे आणि आता पूर्ण नवीन बनवणार आहेत. तशा प्रकारे सध्या घर आहे. आपण अधिक माहिती घेणार आहोत त्यांच्याकडून कशा प्रकारे म्हणजे किती वर्षापासून हे घर आहे. तर आता आपण म्हणजे आहोत राकेश सावंत यांच्या घरी आणि त्यांची आई सुद्धा. काय ना तुमचं? नीता अनंत सावंत. आणि तुम्ही गावीच असता ना? मी आता म्हणजे 20-25 वर्ष झाली इकडे गावीच झाल्यानंतर गावी आहे. ओके ओके. आता हे तुमचं हे जे घर बनते त्याच्याबद्दल म्हणजे हे किती वर्षापासून घर आहे म्हणजे साधारण? हे मागील 70 वर्षापूर्वीचं घर आहे. 1900. या ठिकाणी माझे आजोबा आजी राहायची पूर्वी. त्यानंतर वडील सेवानिवृत्त झाल्यावर तिथे गावी स्थायिक झाले. मग त्यांनी जवळजवळ 20-22 वर्ष या ठिकाणी काढली या घरामध्ये. आणि नंतर आता त्यांचं निधन झाल्यानंतर काही वर्षानंतर आम्ही हे घर आता पुनर्बांधणीसाठी काढलेलं आहे 4 बंधूंनी मिळून. ओके. आणि इकडे आता तुम्ही डबल माळ्याचं बनवणार पूर्ण? दुमजली घर बांधणार, स्लॅबचं बनणार. आम्ही 4 बंधू मुंबईला स्थायिक नोकरी करत असतो आणि आई या ठिकाणी फक्त एकटी राहते.
ओके. मग आता हे घर तुम्ही आता चालू करणार आणि पुढच्या म्हणजे 1-1.5 वर्ष तुमचं नवीन घर इकडे बनेल. हो. ओके. तर असं नियोजन आहे. आणि तुमचं म्हणजे ही शूटिंग करून ठेवायची संकल्पना कोणाची होती? म्हणजे कोणाला असं वाटलं की आपली आठवण हा, म्हणून? म्हणजे माझा 2 नंबर मुलगा यायचा ना, हा तर मला अशी बसली तर मला जरा त्यांची आठवण आली, तर मी वडिलांची एक आठवण म्हणून हा हे करून ठेव शूटिंग करून बरोबर. मोबाईलमध्ये. हा हा तर मला बोला की लास्ट नंबर निलेश आहे ना, हा तो करेल मग. हा. मला तुमच्या मोबाईल मध्ये ठेवून दे ना, पुढच्या पिढीला तरी माहिती पडेल ना बरोबर. आपल्याला. जुन्या घर आठवणी. कसं आठवणी होतं, घर कसं बरोबर. आजोबांनी बांधलेलं काय. भविष्यात येणाऱ्या पिढीला बघण्यासाठी जुन्या आठवणी हो, मी त्याला सांगितलं, मग हे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता गुरु वगैरे होते ना, हे असे बसले होते ना, ते काहीतरी हा बरोबर. तेवढे तुमची आठवण राहील काय. हा. तर चांगली नाही, संकल्पना चांगली आहे आणि खरोखर गरजेचं आहे. कारण पुढच्या पिढीला गाव कसं होतं हे व्हिडिओच्या माध्यमातून शिल्लक राहणार आहे. कारण आता आपल्या माझं एकच नातू आहे ना, आता इथं होतील तेव्हा ते पुढचं बघतील ना, बाबा आपलं बरोबर, असं घर बरोबर. होतं हा 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 आजोबाने बांधलेला. ओके. पहिला आमचं रुबरी भीतीचा होता हा जुनं घर. जुनं घर मातीचं होतं. हा हा. ते पूर्वी काय ह्याच्यात. बरोबर. मग आता या घराला साधारण 70 वर्ष झाली. तर ठीक आहे. अंदाजे 70 वर्षाचं घर आहे आणि हे आता पूर्ण नवीन बनणार आहे. तर आता तुम्हाला हे घर दाखवतो कसं आहे ते. आणि भविष्यात जेव्हा त्यांचं नवीन घर बनेल तेव्हा मी पुन्हा येईन त्यांच्याकडे आणि तुम्हाला नवीन घर आणि जुनं घर पुन्हा एकदा दाखवेन. तर आता आपण बघूया हे घर कसं आहे ते. हे घर म्हणजे असं वाटतं की गणपतीचं मंदिर आहे ना, हा हा त्याच्यामुळे आम्हाला इथे असं वाटतं की मी मंदिरामध्ये एकटी असली तरी मला असं वाटतं मी मंदिरात असते, मला भीती गोष्ट काय नाही वाटत. बरोबर. म्हणजे तुम्ही गावी एकटे असेल पण एकटी बिंदा. राहते, मला जागृत गणपती. ओके. हे समोरच ना, हा. नाही का? इकडे इथेच आहे का? ओके ठीक आहे चालेल. ते सुद्धा बघूया. आणि यांच्या घरातलं हे मंदिर किती पहिल्यापासून आहे ना हे, म्हणजे पहिल्यापासून पूर्वीच्या सिद्धिविनायक पिढीपासून. मंदिर गणपती होता, हा तो यांच्या आजोबांच्या लाडांना पण सांगितलेलं मूर्ती म्हणजे हे झालेलं थोडं सोंड वगैरे अशी. ओके. तर पुरातन त्यांनी मूर्ती. म्हणजे पूर्वीच्या पिढीपासून आहे त्यांच्या घरात. आणि इकडे छोटंसं मंदिर सुद्धा आहे घरामध्ये. मग या ठिकाणी तुमची रोज पूजा होते काय? हो, रोज. आता मी आंघोळ केल्याशिवाय पूजा आतमध्ये आम्ही जात नाही. ओके ओके. आंघोळ करूनच हा, जातात. त्याचा समय आम्ही दर गुरुवारी समय बदलते ना. हा म्हणजे आता ती समय आता घरातच मंदिर असल्यामुळे तुम्हाला म्हणजे असं म्हणजे मंदिरात राहिलं का वाटतं. बरोबर. मंदिरात इथे बसली एकटी कुठलं ना, तर काळजी मला वाटत इथं नाही, हा, कुठलं बरोबर. टेन्शन नाही बाबा. आजूबाजूची मला सर्व रोवायच्या तू एकटी कशी काय राहते. माझा आहे गणपती आहे, आमचा वागरेश्वर आहे, देवी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मी इथे बरोबर. राहते. त्याच्यानं मला आमचे जागृत देवस्थान असल्याकडे मला कसलीच भीती वाटत नाही. बरोबर. पुरातन मंदिर आहे त्यांच्या घरात. आणि आता नवीन घर बनणार तेव्हा आपण पुन्हा येऊ यांच्या घरी. सुंदर घर आहे. आता तुम्हाला घर दाखवतो कसं आहे ते. आता हे त्यांच्या घरात मंदिर आहे इकडे. आणि आता आमचं घर बघूया यांचं कसं आहे ते. सुंदर असं कोकणातलं घर, मंचे गावातलं. अशी येतात लोक ना, सामान इतर झालेलं आहे. नाही, आता ते ठीक आहे. काढून आता हा सामान. सध्या त्यांचं म्हणजे उद्या परवापासून तुम्ही करा हे खाली करणार ना. हो ना, कालपासून सुरुवात झाली खाली करायचं हे. म्हणजे सगळं आता आरेकायचं आहे ती. एक एक सामान ते बाहेर काढतात. पडवी ही पडवी. हा हे आमचं किचन रूम. इकडे किचन रूम आहे त्यांचं सध्याचा. आणि लवकरच ते आता खाली करणार आहेत कारण आमचा बेडरूम. अशा प्रकारे घर आहे त्यांचं आता. आज बेडरूम आहे, ते बेडरूम आहे. आणि इकडून पूर्ण बाहेर पडायला का समोर? आहे ना दरवाजा. आहे का? इकडून जाय मग. हा तशा प्रकारे यांचं हे घर आहे. फ्रंट डोअरला आलो. पुढच्या पडवी झालं. बरोबर. तशा प्रकारे यांचं हे सध्या आता घर आहे. एक मंदिर बाजूला पण आहे एक खोली. हा जाऊया ते पण बघूया. तशा प्रकारे संपूर्ण घर आहे. आणि हे आता पूर्ण नवीन बनणार तेव्हा अजून मोठं घर बनेल डबल माळ्याचं. हे देवळाची खोली. आता ते सगळं काढलं ना, सगळं रोबाट खाली. बरोबर. त्याच्यामुळं सगळं पसारा दिसतो. ही राहून दे, काय खोली प्रॉब्लेम आहे. नाही. या ठिकाणी आमची जुनी कुलदैवताची स्थापना केलेली आहे. ही यांची कुलदैवत खोली. काय कुलदैवत तुमचं? ही त्यांची घरातली भवानी स्थान आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती सुद्धा आहे. डाव्या सोंड्याचं सिद्धिविनायक. त्यांची जागृत व्हायची म्हणजे घरात स्थापन केल्यापासून मला स्वप्न पडत नाही आता. ओके. म्हणजे पहिल्यांदा स्वप्न द्यायचं तुमच्या. हा, स्वप्नात यायची. हा म्हणून तुम्ही म्हणजे इकडे स्थापना केली. मग त्या मुलाला बोलली कसाही करून मला बनवून दे. ते पण बोलले की आईला दे बनवून. तिला आई होतं जागृत होत्या म्हणून. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे हा पण गणपती आहे आणि हा पण समोर ठेवला तुम्ही स्वरूप समोर ठेवली, पण अशी कशी हात जातोच माझा तिला फुल घालायला. बरोबर. बरोबर. हा देवगती म्हणजे पूजा तुम्ही त्या गणपतीची त्या करता. गणपतीची करते. ओके. म्हणजे अशा यांची प्रकारे पूजा करता वेळी ना माझा हात तिथेच जातो, मग एक फुल घालते. म्हणजे प्रॉपर पूजेला तो लावला. हा, तशा घर प्रकारे देव बांधल्यानंतर मग करू बघू मग. बरोबर. आणि यांचं कौलार वगैरे सध्या मस्त
सुंदर आणि छान वाटलं आणि चांगला संकल्प आहे तुमचा मंदिराचा. आणि मंदिर आणि घर दोन्ही बनणार तुमचं लवकरच. तर आपण लवकरच येऊ पुन्हा जेव्हा यांचं घर पूर्ण होईल तेव्हा. आणि इकडे हे मंदिर आहे बघा बाजूला, म्हणजे देवाच्या चोकरी मंदिर बाजूबाजूला आहे. ते चौरंग वगैरे गणपतीच्या वगैरे हां ते सगळं सामान आहे. तर आता त्यांची तयारी तर आता तुमचं म्हणजे आज उद्या खाली करणार सगळं ना? हा उद्या खाली करणे सगळ्याचा साफसफाई चाललेला आम्ही सकाळपासून साफसफाई चाललेली. हां मग आता सध्या राहणार कुठे? दुसरीकडे बाजूच्या घर व्यवस्था केलेली आहे बाजूला. ओके बाजूच्या घराचे. हां तर अशा प्रकारे यांचं घर आहे. आणि त्यांनी खास मला शूटिंगला बोलवलं कारण त्यांची इच्छा होती हे घराचं एक स्वरूप त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येईल तो नक्की बघा. आणि तुम्ही रोज नित्यनेमाने पूजा करता त्यामुळे हां मंदिरासारखं घर झालंय तुमचं. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही मुंबईला जास्त राहत नाही, गावी बरं वाटतं ना. आणि ते कायम इकडे येतं कारण पूजा पण 25 वर्ष झाली ते आल्यानंतर. पहिली माझी सासू पूजा करायची सासरे गेल्यानंतर. मग मी माणूस एक ठेवला होता हे गेल्यानंतर. पण ते थोडे दिवस केलं. नंतर वर्ष सरा झाल्यानंतर मग त्यांनाच विचारलं गुरु जुने वय तर ते बोलली तू केलं सर भट पण बोलला की तू पूजा केली तरी चालेल मग. ओके. तर अशा प्रकारे त्यांची भावना आहे घराबद्दल. आणि तुम्ही आता किती 25 वर्ष गावीच आहात? हो 25 वर्ष. आणि तुम्ही जाऊन येऊन असता बाकी सगळे? हा सगळे येऊन 4 दिवस 2 दिवस असे येऊन जातात. तर रजा नसते ना ते पोलीस मध्ये आहेत ना. बरोबर बरोबर. एक आहे तो म्युन्सिपाल्टीमध्ये सुपर हॉस्पिटलमध्ये. त्यांना वेळ मिळत नसला कारण शनिवार रविवारी रजा जर जॉईन मिळाली तर येऊन 4 दिवस जातात. ओके. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल, तुमचं सुंदर घर दाखवल्याबद्दल. मस्त वाटलं आणि चांगलं वाटलं खरोखर मंदिरात आल्यावर का वाटलं मला. थोडी आपली मुलं उद्या मुलं त्यांना पण आपलं कसं जुनं घर आहे बरोबर करून ठेवण्याचं कारण म्हणजे एवढं की भविष्यात येणाऱ्या पिढीला आपलं जुनं घर कसं होतं ते दिसलं पाहिजे. ते बरोबर समजायला पाहिजे आणि कळलं पाहिजे की पुनर्बांधणी कशी झाली, घर कसं होतं. कारण ह्यापूर्वी काय अशा सुविधा नव्हत्या. बरोबर. पण आता आहेत. बरोबर. आता त्या सर्व सुविधा आहेत ते म्हटलं त्याचा लाभ घ्यावा आपण. बरोबर. येतात. हा कावळे आले ह्याच्याशी बरोबर इथे मी बसली ना तर ओटीवर येत आहेत माझ्या फोटो काढलेले. ओके. म्हणजे तुम्ही तर नाही करता का धान्यामध्ये येतं? हा धान्य घालतात त्याच्यामुळे. आपण बघतो त्यांचं नाव आहे अनंत नारायण सावते वडील यांचे आणि फोटो काढले आणि दोघांचं त्यावेळेचा फोटो. आणि हे 2021 पर्यंत होते आणि 2021ला 24/4/2021 यांचा देहांत झाला. हा ही एक भावाची 2 नंबर भावाची मुलगी ती पण माहीत झाली. ओके. ती पण इथे राहून गेली, तिला पण माहिती आहे. आता ही लहान फेब्रुवारी मध्ये 2दा येऊन गेली आणि एप्रिलच्या 21ला तिचा हे झाला. ओके. अशा प्रकारे 12 वर्षाची होती. आणि आजोबांचं पण आहे त्या घरी गणपती उत्सव गणपतीची स्थापना पण आम्ही बाजूलाच करतो. बाजूला किती दिवस गणपती असतो? 7 दिवस. 7 दिवस गौरी गणपती. आणि गौरी पण आहे तुमच्याकडे? ओके. गौर आणि गणपती. हा तशा प्रकारे सगळे उत्सव यांच्या घरी साजरे होतात आणि गौरीचा मांड पण यांच्या घरी असतो. आणि हाडलोट नाही गेला तर खोलाच आहे ना. बरोबर. हा आणि हा गौरीचा मुखवटा लाकडाचा आहे ना, जुना आहे ना पहिल्यापासून, पुरातन. त्यांच्या गौरीचा मुखवटा आपलं पुरातन आहे. बरोबर. ही पण जुनी कला आहे एकदम, लाकडी आहे पूर्ण. गौरीचा मुखवटा गौर गणपती असतो यांच्याकडे मस्त. आणि आता आपण बघतोय गौरीचा लाकडी मुखवटा पुरातनच आहे यांचा आणि हा संपूर्ण साज. आणि सध्या या घराला असा लाकडी माळा सुद्धा आहे. तर आता आपण आतून बघितलं कारण बाहेरून यांचं अशा प्रकारे हे घर आहे सुंदर असं. आणि आपण ड्रोन शूट सुद्धा घेतलेत, ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला मिळतील कशा प्रकारे आहे ते घर आणि आजूबाजूचा परिसर संपूर्ण. आणि हा तुमचा गोठा ना? आमचा जुना गोठा. जेव्हा असताना या ठिकाणी हे होते गुरं होती पुरं. हा सर्व होते या ठिकाणी. ओके. तर आता फक्त ती जागा शिल्लक आहे हवामानानुसार मग त्यांनी विकून टाकले. बरं. मग तुम्ही फक्त शेड आता बनवून ठेवले इकडे एक्स्ट्रा सामानासाठी? बरं. नाही पूर्वीपासून आहे तशीच आहे. फक्त आम्ही काय केलं, जे जुनं काय होतं सामान लाकडी तुटत गेलं म्हणून आम्ही ते दगड लावून घेतले. ओके ओके. पहिली काय मातीची होती भिंती?
ही लाकडी मातीच्या होतं. भिंती होत्या पूर्वी, लिबरी भिंती. लिबरी भिंती होत्या पूर्वीच्या. कळलं हा. ते फक्त कालांतराने तुटत गेल्या, मग आम्ही मजबूती राहण्यासाठी चिरे लावले. चिरे लावले असं. बरं. तर अशा प्रकारे संपूर्ण आपण मागची बाजू पण बघूया घराची. समोर परस बाग पण आहे यांची, मस्त झाड आहे ते. कलम मी लहान असल्यापासून बघतोय. पुढचं हे ना, एवढं तुटीपासून मी बघतोय. हा 20-25 आंबा कलम आहे ते. बरं. 25-30 वर्ष झाली याला. आणि या बाजू अरे ते पडतच राहणार आहे. बाथरूम आहे, इकडे बाथरूम आहे. ही मागची बाजू आपण बघतो इकडे, घराची मागील बाजू. आणि वाडीतली घरं संपूर्ण वरती. इकडे पण कलम लावले आंब्याचं. हे तुम्ही लावलं ना आता? नाही, ते कसे रुजून येतात ना रोप, हा ते वाढत येतात ते. हे यांच्या वडिलांनी एक छोटा बाटा होता ना, त्याचं कलम बांधलं नंतर आता कलम केलेला मोठं कलम झालंय. घराच्या मी पण बाजूला. इथे 15-20 वर्ष राहिलो, कॉलेज वगैरे केलं कासारड्यामध्ये. शाळा पण इथेच केली मी गावात. त्यापासून मी बघतोय. आता मोठं व्हायला, पहिले छोटा होता. बरं. हा संपूर्ण यांचा परिसर आहे. तर आपण संपूर्ण परिसर मस्त शूटिंग केलेलं आहे. आणि एंडिंगला यांच्या घराचे 2 शॉट आहेत ते सुद्धा बघा. सुंदर 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 लोकेशन आहे. मनचे गाव एकदम निसर्गरम्य संपूर्ण परिसर. आणि इथून रस्ता बाजूला, एकदम रस्त्याच्या बाजूला हे परस बाग. त्यांची परस बागेत पोपळी, नारळ, लाईनीत 4 माड होते पूर्वी. त्याच्यातला फक्त आणि बोरवेल इकडे ना. ही बोरवेल आहे. इकडे बोरवेल पण आहे. पाण्याचं काय आलं, असे लाईनीत 4 माड होते पूर्वी. तो एक आता आहे जुना अजून. आणि हे नंतर झाले, नंतर लावले. बरं. ते वडिलांनी त्यांचे हयात असताना तोडून घेतले. म्हणजे ते वारा विरा सुटायचा ना, भीती वाटायची की झाडावर घरावर पडेल की नाही. बरं. त्या काळजीपोटी त्यांनी तोडून घेतले ते. मस्त. हे यांच्या अंगणातलं सुंदर असं तुळशी वृंदावन. सुंदर असं यांचं घर बघितलं आपण. मस्त. ते बोरवेल तू बघितले. हो, छान आहे तुमचं घर आणि परिसर. आणि नवीन घर पण तेवढंच सुंदर बनेल. आपण नक्की बघायला त्यांचं घर नवीन झाल्यानंतर. मग धन्यवाद. आणि सुंदर आहे घर तुमचं. नवीन घर बघायला नक्की येऊ आम्ही. तशा प्रकारे यांचं सुंदर असं घर आहे. होय. आता आपल्यावर गुरुनाथ मेस्त्री आहेत आणि यांनी आपल्याला कॉल करून बोलवलं. धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. कारण सुंदर घर बघायला मिळालं आणि तुमचं सुंदर गाव बघायला मिळालं. आणि तुमच्यावर कोण आहे ते? तेजस गाडी आमचे. तेजस गाडी आहेत आणि आमचे सबस्क्रायबर पण आहेत. बघतात ना सगळे व्हिडिओ रोज टीव्हीवरती. आणि ते शेतकरी पण आहेत. त्यांची इकडे शेत आहे बाजू, त्या शेतात पण जाऊया आणि बघूया काय करतात ते. काय सध्या नांगरणी चालू आहे? काय कसल्या कुळदाची? म्हणजे तुम्ही 12 शेती करता? ठीक आहे. आता शेती, आता शेती पण शेतात आलोय बघा. हे 12 शेती करणारे शेतकरी आहेत. आणि आपल्याकडे खूप कमी गाव आहेत ज्या ठिकाणी 12 शेती होते आता. आणि हे 12 शेती करणारं गाव. हे काय वरण्याची? इकडे वरण्याची शेती आहे. कुळीत. हा, कुळीत पेरले. अरे वा, रुजून पण इलो. कुळदाय शेती. आणि तिकडे काय करणार आता नांगरलास तिकडे? मूग ना. म्हणजे तुम्ही काय काय करता? मूग, कुळीत आणि मटकी, मूग आणि कुळीत, चवळी आणि हरभरे. ओके. म्हणजे सगळी कडधान्य तुमच्याकडे. आणि पावसाळ्यात ही भात शेती आणि भुईमुग. भुईमुग पण होता. भुईमुग पण होता ना. ही सगळी तुमची शेती ना. बिगर पाण्याची. हा, बिगर पाणी. आणि इकडे काय आर्द्रता असं दवावर. मग तुमच्याकडे बाजू खाडी असल्यामुळे काय सकाळचं भरपूर दव पडतं. दवावरच होता. त्याच्यामुळे एक समृद्ध गाव आहे तुमचं. आणि 12 शेती करणार गाव बघतो आपण. मंचे मस्त. आणि यांची शेती, ते आता शेतीचं काम चालू आहे त्यांचं.
धन्यवाद पुन्हा एकदा. मस्त गाव तुमचं, मजा येईल, भारी वाटलं फिरू. अशा प्रकारे सुंदर असं निसर्गरम्य मंचे गाव बघितलं पण.
हे